या चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे सन्मान्य आमदार आदरणीय शेखरजी निकमकर या ठिकाणी उपस्थित तहसीलदार आदरणीय सूर्यवंशी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती यादव, या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सागोकर मॅडम, तिथे उद्योजक आदरणीय नागपूर बेकोट, JSWचे सन्मान्य संस्थाचे साहेब आणि या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय काकंबाई दलवाई यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच उद्योजक आदरणीय संजय उद्देश साहेब आणि या पंचकृषीवर सगळं प्रेम करणारे माझे सर्व एकत्रित बंधू भगिनी, पत्रकार महोदय, आज या ठिकाणी या लष्करी पक्षाच्या मुख्य सभागृहाचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यावर या
हडवते केली डॉक्टर महेकर मॅडम विजयाचे सन्मान मानले माझे ब्राह्मणजीचे कारण हा विलीकरणाचा कार्यक्रम शेखरकरांच्या हस्तातून पार पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची वाटते की हा शास्त्राचा आदेश होता आणि प्रत्येकाचा आहे आणि विरोध आहे यांचा मला आदेश होता की गावाची लोकसंख्या 2,000 वस्ती आहे पुढे आहे त्यांनी विलीकरण गावामध्ये राबवलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं आहे की माझा गाव ठीक आहे तुमचा आदेश आहे हा शिरोधाचा मला मानला पाहिजे. माझ्या गावामध्ये लाईफ हॉस्पिटल आहे किलोमीटर अंतरावर 1 किलोमीटर अंतरावर तर मी हे काय तुम्ही सांगा तर त्यांनी मला पैसा सांगितलं त्यांनी योजना कळवलं लाईफ केअर हॉस्पिटल हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तुम्हाला हे विलीकरण केंद्र हे स्थापन करायचं आहे. त्यांचा आदेश मी नाकारू शकलो नाही. माझ्या मनामध्ये आम्ही विचार की याचा आपण मोठा कार्यक्रम कसा राबवणार. मी भरपूर माहिती मोठ्या आणि कंपनीकडे ॲडव्हान्स झालो आणि त्यामध्ये मला तो आशीर्वाद दिला तो माझ्या गावाची पालक असणारी कंपनी मुद्दाम पालक हा शब्द वापरतो. माझ्या पालक असल्याच्या लहान माणूस मोठं नाही. ही जयकर पॉवर कंपनी यांचे सौदागर आहे आणि रत्नागिरी लदिष्ट आहे यांचं सहकार्य आहे. आपण या 15 पेज पॉवर पेज त्यांचे ऑक्सिमीटर थर्मामीटर ह्या वस्तू ग्रामपंचायतीला दिल्या. खरोखर मी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दुसरी कंपनीचा जर आपण उल्लेख केला तर मला आवर्जून त्याचा उल्लेख करावा वाटतो की एकच कंपनीमध्ये मला म्हणजे बरीच पाटणकर सर जी मला नेहमी मदत करतात. पाटणकर साहेबांच्या सहकार्याने आणि दीपक पवारच्या मदतीने काही आम्हाला आपल्या गावाला हायको केमिकल किंवा सॅनिटायझर ह्या वस्तू त्यांनी दिल्या आहेत. मला आणखी माहिती भेटते की त्यांनी या विलीकरणासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत. त्या कंपनीला सुद्धा मी शतशः अभिनंदन करतो. कोरोना रोग जर पाहिला तर माझ्या कुटुंबापासून माझ्या घरापासून काही लोक कोरोना बाधित झाले आणि त्यामध्ये प्रामुख्याने मला उल्लेख जर करावासा वाटला तर ज्या गोष्टी माझी मित्र आपल्यासोबत नाही असते तर या प्रोग्रामला निश्चित हजर असते. श्रीकृष्ण खेळीचा मी प्रामुख्याने उल्लेख करतो आणि वेट आणि टर्कीमध्ये त्यांनी केवळ टर्की नंतर बाप मशीन इत्यादी काही वस्तू त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला दोन्ही केलेल्या आहेत. ही या व्यक्ती आज आपल्यासोबत नाही आहे. त्यांनी कुटुंबापैकी कोणी नाही त्यांनी कागद तुमच्या कुटुंबापैकी कोणी माणूस जर असेल तर तुमच्या पाठीमागची व्यक्ती तुमच्याला असेल मी श्रीकृष्ण खेडेकरांना विनोद मृतापूर्वक श्रद्धांजली यामध्ये सायंकाळी असल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा हा 25% सर्व हा कोविड-19च्या विलीकरणासाठी आहे. ग्रामपंचायतीचा अभिमान सांगतो ग्रामपंचायतीचा 1 रुपया आजच्या कार्यक्रमापर्यंत आम्ही खर्च केलेला नाही. ही ग्रामकांचा सहभाग जर हवा असेल तर त्यामध्ये माझे वरिष्ठ रजमान दलवल यांनी फॉरेनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला 50,000 रुपये आपल्या ग्रामनिधीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. बघा कचरा
त्यानंतर जर मला उल्लेख जर करावासा वाटला तर मुस्लिम मेलोडी मुस्लिम आणि मुस्लिम इथे देशात आल्यानंतर त्यांची व्यवस्था, त्यांची भोजनाची व्यवस्था, काम करण्याची देण्याची जबाबदारी ह्या मेलोडी मुस्लिम आणि मुंबई केलेली आहे. म्हणजे त्यांचंही खरोखर मनाप्रमाणे मी स्वागत करतो त्यांचा तिथे घोषणा केली आहे. आणि हा कार्यक्रम जिथे व्हावा साहेबांच्या आदेशाप्रमाणे बेंगळूरमध्ये हे विलगीकरण केंद्र आम्ही स्थापन करू शकतो की नाही, निर्माण करू शकतो की नाही, ही माझ्यासमोर एक मोठी समस्या होती. पण या पूर्ण कमिटीचे चेअरमन दरबारी हायस्कूलच्या पूर्ण कमिटीचे चेअरमन खाली दरबारी आमचे गुरुवर्ग महाराष्ट्र यांनी ते मला मोलाचं सहकार घेतलेलं त्यामध्ये त्यांचंही स्वागत करतो. ही मिळाली मला दिली. खरं तर बघितलं की थोडी पार्श्वभूमी जरी बदल करून 2005 मध्ये मी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होतो. त्या काळात सरपंच सुद्धा होऊन गेले. लोकशाही दिल्लीमध्ये जर लोकशाही जर पडलं तर उलट्या होती तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रानंतर चिपळूण तालुक्यात जर पाहिलं असेल तर मेलोडी ग्रामपंचायती सिद्धांत होते. नो कॉन्फिडन्स मोशनने पायदळ होणारा हा सरपंच आज तुमच्यासमोर 15 वर्षांनी बलवान होऊन सुद्धा आज तुमच्यासमोर उभा आहे. मला माझी जिद्द आहे, माझी मनीषा आहे, माझी आकांक्षा आहे की ज्या लोक कोविड-19 या रोगाने मृत्यू पडले त्या सर्व लोकांना त्यामध्ये माझे भाऊ असते, दोषी कलवले माझी सरपंच कमी सर्वांच्या गावात कितीतरी माझ्या आमच्या गावातला आपल्याला सोडून दिले त्या सर्वांना भावपूर्ण मी श्रद्धांजली अर्पण करतो. हा प्रकार मेलबोर्न गावामध्ये परत यायला नको म्हणून ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून आपण हे विलगीकरण काम केलेलं आहे. आणि माझी साहेबांना विनंती आहे की आम्ही हा मेट्रोमध्ये जो प्रादुर्भाव आहे, जास्त प्रादुर्भाव मेट्रोमध्ये आहे, तो जास्त प्रमाणात हा कमी कसा होईल, माझा मेट्रोल गाव हा कोरोना मुक्त कसा होईल यामध्ये मी माझे उपसरपंच माझे तमाम माझे सदस्य महिला हे निश्चित काम आणि मेट्रोलचा हा कोरोना मुक्त कसा होईल हे माझे सर्व काम मी अभिनंदन देतो. शासनाची योजना आहे, मी योजनेसाठी काम करत नाही, मी बक्षिसासाठी काम करत नाही, पण जर माझ्या घरामधून बसलेली असं कोरोना रोग काय हे मला माहीत असल्यामुळे आपल्या सर्वांना माहीत असल्यामुळे त्याचं पालन आपण सर्वांनी बंदोबस्त केलं पाहिजे आणि माझं प्राथमिक काम करतो. जय हिंद. मला काय बोलायचं ते बघायचं विचार करतो. काल परवा मी तिसऱ्या किंवा हा स्वतःच खरं करतो ऐकत नाही, पण गावात काय होतं म्हणजे आता एक कोंडेची पण मला वाटतं सरपंच आलेले, तर गावात काय होतं की ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे किंवा आपल्याला परत 5 वर्ष निवडून यायचं आहे किंवा काहीतरी संबंध असतात, वाढीत कोणतरी लिडर असतो, तो सांगतो की आपल्याला टेस्ट करायचं नाही. म्हणजे हे जे अनुभव असायचं हे अतिशय उद्विग्न करणार आहेत, अतिशय निराशाजनक आहे. मग असं कधी कधी वाटतं की हे कामच करायला नको. ज्या गावातल्या ज्या व्यक्तींना टेस्टिंगला विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करावा, टेस्टिंग नाही झालं तरी चालतं. तुम्ही लक्षात घ्या, टेस्टिंग आपण कशासाठी करतोय. अचानक कुठून तरी न्यूज होती की ह्या वाढीचा एक माणूस गेला, अचानक गेला, पण नंतर जेव्हा हेल्थ डिपार्टमेंट जातं त्याची हिस्ट्री काढतात काय काय होतं तर त्याला कुठे कुठे जाऊन आलं होतं, तेव्हा असं लक्षात येतं की हा प्रोबेबल कोविडची डेथ असू शकते. हे जेव्हा ओपन होतं तेव्हा डायरेक्ट मृत्यू झालेला असतो आणि त्यावेळेस सगळेजण जागा होतात की आपल्या गावात मृत्यू झालेला आहे. त्यावेळेस टेस्ट करून उपयोग आहे मला सांगा बरं. जेव्हा कधी पहिला पेशंट सापडलाय संपूर्ण गावाच्या टेस्ट केल्या, काय अडचण निर्माण होती. 14 दिवस विलगीकरणात राहावं लागेल. जो पॉझिटिव्ह त्याला तो विलगीकरणात राहिला तर आपल्या घरी जे आपले आई वडील आहेत, आपले जे कोण वरिष्ठ आहेत, ह्या तर सेकंड वेव्हमध्ये तर अशी परिस्थिती आहे की बऱ्याचशा तरुण मुलांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आपल्याकडे 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 32 गावं आहेत, त्यापैकी बिरजुळी एक गाव आहे. बिरजुळी गावामध्ये सुद्धा
अलगीकरण कक्ष स्थापन करताना अनेक अडचणी आल्या. 2 पहिल्यांदा शाळा नाव दिली होती, एका शाळेने विरोध केला. ठीक आहे, म्हणजे शाळा जी आहे ही आपण जेव्हापासून मार्च महिना एप्रिल महिना सुरू झाला तेव्हापासून आपण घेतो. त्याच्यामुळे असं काही घाबरायचं कारण नाही. हा जो जंतू आहे किंवा हा जो विषाणू आहे हा तेवढं चिकटून राहत नाही की एखादी इमारत मी घेतली आणि त्यानंतर सुद्धा 15 दिवस त्या इमारतीत जाता येणार नाही वगैरे असं नाही आहे. आम्ही सुद्धा बरेचसे हॉस्पिटल्स फिरतो, डॉक्टर इतर डॉक्टर सुद्धा आहेत, ते डॉक्टर स्वतः रुग्णांमध्ये काम करतात. विषय एकमेव आहे मला सांगायचं, आपण तर प्रतिष्ठित आहात, उदय साहेब पण आहेत, कळवंडेचे, नाशिकवाय आहेत, कोथरेचे, कोंडेचे आहेत, बिरजवळीचे आहेत. टेस्टिंग होऊ द्या, टेस्टिंग होऊ द्या. नाहीतर नंतर असं होईल की करोनाचं जे काही शासन जे लक्ष देऊन सर्व काही कामं करते, इतरांचे सगळ्यांची पॉझिटिव्हिटी रेट कमी होतील आणि एक ठराविक गाव असेल की त्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असेल. काल परवा सरपंचांची व्यक्ती घेतली तर एक सरपंच शेखर सर होते, आदरणीय वाटकरशी जाधव सर होते. तर एक सरपंच म्हटले की आमच्याकडे काही सगळी चांगली परिस्थिती आहे, 42 जण पॉझिटिव्ह सापडले, त्यापैकी फक्त 6 डेज झाल्या, बाकी सगळी आता घरी आहेत, टेस्टिंग वगैरे चालू आहे. 42 पैकी 6 डेज म्हणजे जवळपास त्याचं डेजचं पर्सेंटेज हे 18% वगैरे झालं. म्हणजे 12-13% आसपास त्याचं डेजचं पर्सेंटेज गेलं, जे की आपल्या देशाचं 2-2.5% दरम्यान आहे. ज्या ज्या गावांमध्ये टेस्टचा विरोध होईल त्या गावामध्ये जेव्हा कधी एखादा मृत्यू होईल करोनामुळे तर त्याला ते गावाचं ग्रामकृती जर त्याला त्या गावचे सरपंच त्याला ते गावचे सगळेजण जबाबदार जर विरोधामुळे झालं असेल तर. काही गावांमध्ये तर मला असं म्हटलं लोक की आम्ही मग जंगलात जातो, तुम्ही टेस्टिंगला येणार. हे बरोबर नाही. हे चाललंय कशासाठी, चाललंय कुणासाठी? माफ करा थोडंसं मी बोललो कारण हे तर चालू होते. रोज आम्हाला आरोग्य विभागाकडून एका गावाचा मेसेज येतो की ह्या गावामध्ये टेस्टिंगला विरोध होतोय. कशासाठी विरोध होतोय? की पेढापेला सावड्याला ऍडमिट करतात म्हणून विरोध होतोय, का गावात आयसोलेशन सेंटर स्थापन करायला सांगितलं ते शक्य नाहीये म्हणून विरोध होतोय. मार्ग निघतात ना, मार्ग काढायचे म्हटलं 100% निघतात. फक्त ती इच्छा पाहिजे की आपल्याला याच्यातनं मार्ग काढायचे, काहीतरी पॉझिटिव्ह करायचं. जसं की तुमच्या मिरजोळी ग्रामपंचायतनी मार्ग काढला, ग्रामपंचायतचा एकही रुपया खर्च केला नाही. मी इतर ग्रामपंचायतींना पण सांगतो की ग्रामपंचायत सुरुवातीला पैसा खर्चच करू नका. जेव्हा शेवट आपल्याला कुठं गरज लागेल तो आपल्या हातातला पैसा येतो, जात नाही कुठं, तेव्हा तो खर्च करा. खेरडी ग्रामपंचायत असेल किंवा कापसाळ ग्रामपंचायत असेल, अतिशय चांगली. मला वाटतं तुमच्याकडे 15% निधी सुद्धा भरपूर असेल मिरजोळी ग्रामपंचायतच्या आकाराच्या मानाने, तर तुम्ही खर्च केला नाही, चांगली गोष्ट आहे. फक्त जेव्हा आयसोलेशन सेंटर सुरू होईल तुम्हाला CHO मॅडम सांगतील सर्व गोष्टी की आयसोलेशन सेंटरमध्ये कशा प्रकारे जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. आयसोलेशन सेंटरमध्ये जबाबदारी पार पाडताना हे सुद्धा घडवणारं काम आहे. तुमच्यापैकी काही जणांना पुढे याची जबाबदारी घ्यावी लागेल, जसं की जेवण असेल, त्यांची नोंदणी असेल, आशा सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, त्यांचे टेम्परेचर्स वगैरे ते घेणं असेल, पल्स ऑक्सिमीटरने त्यांचा ऑक्सिजन घेणं असेल, अशा सर्व गोष्टी आहेत. आणि जे आता सांगितलं का असं माहिती की मला भरपूर माझ्यासमोर समस्या निर्माण झाल्या की आयसोलेशन सेंटर सुरू करण्यासाठी, त्या समस्यांमधनं मार्ग काढत किंवा सर्वांच्या सहकार्याने ते आयसोलेशन सेंटर सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता अशी आहे की हे पुढे चालवायचं आहे, त्याचं काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. मिरजोळीमध्ये जर पेशंट सापडला तर तो पेशंट तिकडे पेढामेला किंवा चावड्याला नेण्याची वेळ आली नाही पाहिजे, तो इथंच व्यवस्थित त्याच्या ट्रीटमेंट झाली पाहिजे. CHO मॅडम आणि आम्ही सुद्धा इथले जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांना आम्ही विनंती करू व्हिजिटसाठी, जे या भागात काम करणारे आहेत की दिवसात 1-2 वेळा व्हिजिट देतील. कारण प्राथमिक आरोग्य केंद्राचे किंवा आरोग्य विभागाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे विनंती संवाद करतील अशी मी त्यांना त्यानंतर सभापती मॅडम या मॅडम, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षा मॅडम, आपल्या जे गावातले सरपंच सगळ्यात प्रथम आपल्या डोक्याचा विषय होता. जेव्हा आमची पहिली मीटिंग झाली माझी रत्नागिरी माझी जबाबदारी, त्यावेळेला सर्वात प्रथम कुठलं गाव होईल तर आम्ही सर्वात प्रथम केरळी आणि मिरजोळी आणि सावर्डा 3 गावं बोललो आणि त्याप्रमाणे केरळी सावर्डा हे लवकर सुरू झाले. मिरजोळी उशिरावरील झाला असेल तरी खूप समाधानकारक कंपनीची सुरुवात आहे. थोडीशी जागेच्या अडचणीमुळे आपल्याला उशीर झाला करण्यासाठी, परंतु आपण जे आयसोलेशन सेंटर केलेलं आहे ते अगदी चांगल्या मोठ्याच्या ठिकाणी झालेलं आहे. तिथे सर्व सुखसोयी आहेत, त्यामुळे लोकांना खाण्यासाठी कुठल्याही अडचणी येणार नाही. हे निश्चितच दिसून येत आहे. माझी रत्नागिरी माझी जबाबदारी
सर्वाधिक पेशंट आहेत. आज आपला बोलून झाल्याप्रमाणे आज रत्नागिरीचा जो आकडा आहे 497 आहे, 67 आहे आणि मुंबईचा आकडा हा 500च्या घरात आहे. म्हणजे आपण मुंबईत एवढं पेशंट तयार करत आहोत आणि तेवढे पेशंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आहेत आणि मुंबईच्या मानाने आपला आकारमध्ये खूप कमी आहे आणि एवढ्या कमी क्षेत्रफळात आपण जर एवढे पेशंट आहेत. इव्हन त्या पेशंटमध्ये सुद्धा 70 ते 80% पेशंट हे सगळ्या गावांमध्ये आहेत. गेल्या कोरोनामध्ये आपण सर्व शहरामध्ये जास्त पॉझिटिव्ह येत होता, परंतु यावेळेला सगळ्या पॉझिटिव्ह सेमी अर्बन एरियामध्ये जेवढ्यामध्ये CSC साजरा केली जे आपली मोठी गावं आहेत जिथे शहर लागून आहे अशा ठिकाणी सगळ्यात जास्त आपल्याला केसेस आढळत आहेत. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये सुद्धा परवा नायमांड बनलेला आहे. आज आपण पाहतो तर आपल्याकडे एकूण 7 हॉटस्पॉट आहेत की ज्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे वाढीच्या वाढी आपल्या ऍक्सेस झालेल्या आहेत. जेव्हा प्रथम आपली माहिती गावाच्या ऍक्सेस झालं होतं तेव्हा त्या गावामध्ये म्हणजे आपण पहिल्यांदा सर्व गाव आपण टेस्टिंग केलं होतं. खूप मोठं चांगलं उदाहरण आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यांना करून दाखवलं आणि त्याचा आपल्याला चांगला फळ असं मिळालं की माहितीमध्ये आपण कोरोना कंट्रोलमध्ये आपण 14 ते 15 दिवसांमध्ये तो कंट्रोल केला होता. तिथे एकूण 86 पेशंट पॉझिटिव्ह एकाच वेळेस आले होते, परंतु हे शक्य झालं त्यांच्या आपल्या सेवेद्वारे खूप चांगली मदत केली आणि कुठल्याही ग्रामस्थाने किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीने विभाग न करता पूर्ण गाव आपण टेस्टिंग करण्याचा रत्नागिरी सर्व सक्षम झालं आणि म्हणून तर आपल्याला यश मिळालं होतं. आणि या अनुषंगाने आज आपण प्रत्येक गावामध्ये एक अनुभव आहे की जर तिथे 5 किंवा 6 पेशंट असले तर आपण ताबडतोब त्यांना आधीच कॉन्टॅक्ट घेतच आहोत. आधीच म्हणजे काय म्हणजे अति जसमेचे आहे आणि नंतर त्या पेशंटच्या जवळचे आहे, रोज भेटणारे आहेत, त्याच्याबरोबर राहणारे आहेत, त्याच्याबरोबर टॉयलेट आणि बाथरूम शेअर करणारे आहेत. असं सर्वांचं टेस्टिंग आपण करायचंच आहे. जर आता आपला लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती बाहेर जातो, बाहेर भेटतो एकमेकांना, म्हणून आपल्याला सर्वांचं टेस्टिंग करायचं आहे. आणि वाढीच्या किंवा गावाच्या करण्याच्या मागून हा हेतू आहे की समजा त्याचा कोणीतरी पहिला जो पेशंट पॉझिटिव्ह दिसतो आहे तर त्याची हिस्ट्री बॅक असते आणि त्यावेळेला तो कुठून पॉझिटिव्ह आला हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर कुठेतरी जो प्रेयर ग्रुप आहे किंवा प्रेयर की ज्याच्या मार्फत हा कोरोनाचा प्रसार होणार आहे. उदाहरणार्थ भाजी विक्रेते असतील, रेशन दुकानदार असतील, दुकानदार असतील किंवा ज्या ठिकाणी काही आपल्याला सेवा इतर कर्मचारी असतील आणि माध्यमातून तयार होणारे कोविड आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले चिपळूण तालुक्याचे तहसीलदार माननीय सुरुवातीला इथे त्यांनी मदत केली. आपल्या मित्रांचे सदस्य विठ्ठलचे कुलकर्णी साहेब, पाटणकर साहेब, तालुक्याच्या गायकवाड यादव मॅडम, विधान परिषदेच्या सदस्य ताई आत्ता तिथे आलेले आणि चिपळूणमध्ये चांगल्या तपासाचा शोध घेणारे कोर्स आहेत आशिषबाई, त्याचबरोबर इब्राहिमबाई. या शाळा ज्यांनी आपल्याला दिली त्यामुळे एक चांगलं सेंटर इथं उभं होतं आहे. ते शाळेत स्कूल कमिटीचे चेअरमन खलीद जरवाई साहेब, त्याचबरोबर माणिक जोशी, ज्यांचा सातत्याने म्हणजे पाठपुरावा कसा असतो ते शिकायचं म्हणण्यापेक्षा फोनवर असेल किंवा त्याचा सगळ्यांना अनुभव बऱ्यापैकी आला असेल. त्यामध्ये सरपंच कासंबळे त्यांचे सर्व सदस्य, उपसरपंच, गावातील सर्व प्रमुख मंडळी, सरपंच गावाकर, त्यांचे सर्व सहकारी, इतर गावातून आलेले प्रमुख सहकारी, सरपंच बंधुवाडी मंडळी. खरं म्हटलं तर एक चांगलं सेंटर आज या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तहसीलदार साहेबांनी सांगितलं की हे सेंटर भरभरून चालू आहे. जनरली उद्घाटन करताना आपण म्हणत असतो एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करताना की हे केलेलं उद्घाटन आहे ते दुकान असेल किंवा काय असेल हे खूप चालावं. पण इथं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की या सेंटरमध्ये शक्यतो कोणी येणारच नाही याची काळजी आणि फक्त जर कोण पॉझिटिव्ह आला तर घरात न राहता इथंच आला पाहिजे आई धंद्यात निश्चितपणे.
बरेचसे अनुभव सगळ्यांनी सांगितलं की यशो मॅडमने त्या अर्थाने प्रॅक्टिकली काय केलं पाहिजे याची कल्पना दिली. मी देखील आपला जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच त्या ग्रामपंचायतीला आणि विशेषतः इथल्या परिसरातील सर्वांना मनापासून धन्यवाद देईल की आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, मदत कोणी किती केली हे महत्त्वाचं नाही, तिथं अंग मेहनत ज्यांनी केली ती आपल्या दृष्टीने तेवढीच महत्त्वाची. त्या सगळ्यांच्या मदतीने सेंटर अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व सुविधाने युक्त असं आहे आणि ते चालेल. बऱ्याच वेळा मधल्या काळात आपल्याला होम आयसोलेशनची परवानगी प्रत्येकाला होती. अनेक वेळा प्रत्येकजण सांगतात की आमच्याकडे सोय आहे, आम्हाला सेपरेट करतो आम्ही. परंतु 1-2-3 दिवस गेले, त्या पेशंटला थोडे सिम्पटम्स त्याचे कमी झाले की तो हळूच आपल्याकडे जवळ येतो, घरी एकत्र बसतात, गप्पा मारतात, एकमेकाशी त्यांचा संपर्क होतो. आणि याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर एक चव्हाण कुटुंब आहे, ते डांबर सप्लाय करायचे. त्यांचे आई वडील ह्या सगळ्या ह्याच्यात गेले, स्वतः ते गेले, त्यांचा मुलगा गेला, त्यांच्यातल्या नातेवाईकातले अनेक जण त्या ह्याच्यात गेले. हे कुटुंब या प्रक्रियेमुळे खरं म्हणजे आपल्यातून निघून गेलं. असे अनेक उदाहरण आहेत. या कोविडच्या दुसऱ्या लाटेत तर चांगले फिरता चांगले काम सर्व करत आपल्याकडे बोलणारे लोक, आपले मित्र, इतर जवळचे नातेवाईक देखील आपल्याला सोडून गेले. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं आपण काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेताना नियम आणि सगळ्या गोष्टीच्या अधीन राहिलं पाहिजे. यादव मॅडमने सांगितलं की वस्तुस्थिती आहे. मानकी गावात असं झालं की क्षणभर आम्हालाच काय कळत नव्हतं. क्षणात जवळजवळ 12, 13, 14, 15 बेड त्या तेवढ्या परिसरात समजेकरण होत गेले. आणि मग काय करायचं तर सगळ्या गावाच्या टेस्ट करायच्या ठरल्यानंतर गावातल्या प्रत्येकाने सहकार्य केलं आणि 8, 15, 20 दिवसाच्या अंतराने बऱ्यापैकी तो गाव 100% कंट्रोल करण्याची झाला. कालच आम्ही गुंजीला एक अत्यंत अद्ययावत सेंटर करत होतो. मी तहसीलदार BO आम्ही तिथे गेलो. आज उद्घाटन होतं. खरं म्हटलं तर ते 50 बेडचं 5 गावाचं होतं, पण सासूबाई परत रात्रभर फोन चालूच होता, त्यामुळे ते सोडून तिथं जाणं शक्य होत नव्हतं. आणि मग ते सेंटरच्या वेळी मला भेटायला आजूबाजूच्या 10 गावातले लोक आले होते की आमच्या हे टेस्ट करतात. तहसीलदार असल्यामुळे त्यांची संधी साधली की इथं आपल्याला जर पेशंट असतात. तर मी त्यांना हात जोडून सांगितलं, बाबांना माझा राग केलं किंवा पुढच्या वेळी मला उभं केलंच नाही तरी चालेल, पण ह्या टेस्ट त्या तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. कारण त्या टेस्ट जर केल्या नाही तर पुढं त्याचे दुष्परिणाम होऊ. त्यामुळे हे जे करत असताना थोडा वाईटपणा तुम्हाला सगळ्यांना घेणं गरजेचं आहे, तो निश्चितपणे आपण घेऊया. कारण याच्यामध्ये आरोग्य आणि तो माणूस जगणं हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी पण या निमित्ताने या सेंटरला जे सहकार्य असेल ते प्रत्येकजण आपापल्या परीने निश्चितपणे करेल. आणि इथे प्राथमिक जे तपासण्या आहेत किंवा अजून काही गरज लागली तर शिवशो मॅडमच्या माध्यमातून तो करूच. पण तिथं ज्यांनी जी सेंटर चांगले जे डेडिकेटेड सेंटर्स केले त्यांच्या अनुभवाचा पण उपयोग आपल्याला इथं करण्यासाठी अजून कोण डॉक्टर तज्ज्ञ आणायची वेळ आली तरी आपण करू. पण इथे काय सिम्पटम असलेले पेशंट ठेवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जे नॉर्मल पेशंट्स आहेत ते घरात राहू शकतात, ह्याच पेशंटचं सेंटर हे करा. सरासरी सिम्पटम झाले तर लगेच जवळच्या हॉस्पिटलला आमचंही हॉस्पिटल ठीक आहे, लोकांच्या तक्रारी आहेत, लोक बोलत असतात. शेवटी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, 30 बेडचं हॉस्पिटल आहे, 130 बेडच्या ह्यांनी चालतंय. त्यामुळे तिथल्याही काही अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करून हॉस्पिटलचा स्टाफ देखील चांगलं काम करतात. चिपळूण तालुक्यातली आरोग्य यंत्रणाही त्या निमित्ताने काम चांगलं करतात. आपला पॉझिटिव्हिटी रेट पण बऱ्यापैकी आता खाली येतो. काल जरी 471 आला तरी त्याची टेस्टिंग आणि याचं प्रोपोर्शनच बोललं तर साधारण गुरुवारपासून कदाचित आपल्याला हे सगळ्या गोष्टी उद्या चालू होतील. आणि ह्या चालू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी वाढणार. कारण मग काय कंट्रोलच नसणार आहे, दुकानं उघडणार आहेत, लोक इकडून जाणार आहेत. चिपळूणला जायचं असेल तर जावंच का लागतं असं काय नाही. आता लेंडोळीला पण सगळ्या वस्तू इथल्या इथं मिळतात, तरी पण आपण चिपळूण बाजारात जात असतो. तर ह्या गोष्टींवर आपला पुढच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून कंट्रोल करूया.
आजच्या दिवशी ग्रामपंचायत कासमबाई त्यांचे सर्व सहकारी, इतर सर्व गावातील प्रमुख मंडळी, आजूबाजूचे सर्व उद्योजक होते, साहेब पण होते, देखील त्या सगळ्यांचं सहकार्य, नासिरबाई असतील, या सगळ्यांचं सहकार्य या सेंटरला पुढेही लागेल आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणे जवळजवळ चिपळूण तालुका, यादव मॅडम असतील, तहसीलदार असतील आणि आमचे PDO असतील, या तिघांना देखील मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देईल की चिपळूण तालुक्यामध्ये विना तक्रार सगळ्या गावांमध्ये